मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाला शरद पवारांचाच विरोध होता। संजय राऊतांचा मोठा दावा, तर राऊतांचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला। पक्षातील आउटगोईंग रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावले, गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची विशेष रणनीती। कॅबिनेटचा अजेंडा लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। महाविकास आघाडीतले फितूर आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, राऊतांची टीका। मुंडे धसांच्या भेटीवर संजय राऊतांचा आरोप, एक फार मोठी डील झाल्याची राऊतांची टीका। आता धस शांत का, राऊतांचा सवाल। अनेक दिवसानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच पक्षाच्या कार्यक्रमाला हजर। स्वराज सप्ताह कार्यक्रमाचा भुजबळांच्या हस्ते शुभारंभ। छगन भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा। भास्कर जाधवांचं थोडक्यात निभावलं, नाहीतर त्यांनीही ठाकरेंची साथ सोडली असती। रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंचा खळबळजनक दावा। रोजगार हमी योजनेच्या मजुरांना 400 रुपये मानधन मिळणार। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंची घोषणा। बेताल कमाल खानला तुरुंगात टाकून अद्दल घडवण्याची शिवप्रेमींची मागणी। सरकारचाही कमाल खानच्या कायद्याच्या हिंगा दाखवण्याची तयारी। राहुल गांधींचं शिवरायांबाबतचं ट्विट वादात। पोस्टमधील श्रद्धांजली शब्दावर भाजपचा आक्षेप। भाषांतर करताना श्रद्धांजली शब्द आल्याचा काँग्रेस नेत्यांचा अजब तर्क। सरकार डान्स बार बंदी कायद्यात सुधारणा करणार। सुधारणेमुळे छमछम कमी होणार की वाढीला लागणार, याबाबत विरोधकांना संशय। आणि कर्करोगावर लस संशोधन अंतिम टप्प्यात। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची माहिती। मानवी चाचणी सुरू झाल्याची ही माहिती।